सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये. 8वी NMS साठी आपण जे काही ऑनलाईन सिरीज सुरू करतोय त्यामध्ये आजच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला सॅट पेपर आहे, आपल्याला माहिती आहे की NMS साठी आपल्याला 2 पेपर आहेत, एक मॅथचा पेपर आणि दुसरा सॅटचा पेपर आहे. तर त्याच्यामध्ये जो सॅटचा पेपर आहे त्या सॅटच्या पेपरमध्ये आपण बघतो की बरेच तुम्हाला विषय बघायला मिळतील, ज्यामध्ये प्रामुख्याने सायन्स असेल आणि सोशल सायन्स आणि मॅथ्स असं तुमचं 3 तुम्हाला काही की मेन घटक दिसतील. त्यातील जो सोशल सायन्सचा पार्ट आहे ज्याला सामाजिक शास्त्र म्हणतो आपण, त्या सोशल सायन्समध्ये परत हिस्ट्री, जॉग्राफी आणि नागरिकशास्त्र हे घटक येतील. त्यातला एकदम छोटासा पार्ट आहे नागरिकशास्त्र, तो आपण काय करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करतोय. नागरिकशास्त्र मधला हा पहिलाच टॉपिक आहे, बऱ्यापैकी थेरोटिकल टॉपिक आहे आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत या टॉपिक मधले, जे की आपल्याला माहिती आहे की आपली परीक्षेची आहे ती परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षेच्या दृष्टीने आपण बघतोय की जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तर हायलाईट केलेले आहेत. पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनी रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओ बघत असताना काय करा की तुमच्यासमोर जर पुस्तक असेल तर अतिशय उत्तम, पुस्तक जवळ ठेवा. अदरवाईज वही किंवा पेन तुमच्या समोर असेल तर जरूर काय करा की फॅक्ट्स जे आहेत त्या फॅक्ट्स तुम्ही लिहून घ्या. सोप्यावरती लिहून किंवा बेडवरती पडून व्हिडिओ नक्की बघू नका, कारण याचा काही उपयोग होणार नाही. येणारी एक्झाम जे आहे त्या एक्झामसाठी आपल्याला चांगलं प्रिपेअर करायचं असेल तर थोडंसं व्हिडिओ सिरियसली बघणं गरजेचं आहे आणि यातनं तुमच्या बऱ्यापैकी जो नागरिकशास्त्राचा पार्ट आहे तो तुमचा कव्हर होऊन जाईल. तुम्ही जर टोटल वेटेजचं बघितलं असेल तर नागरिकशास्त्र या घटकाला आपल्या परीक्षेमध्ये जवळपास 5 गुणांचं वेटेज आहे. ठीक आहे, आता दिसताना फार कमी गुण दिसत आहेत ते, पण आपल्याला माहिती आहे की स्कॉलरशिप मध्ये येण्यासाठी एक एक गुण किती महत्वाचा आहे. ठीक आहे, सो लगेच आपण व्हिडिओ सुरुवात करतोय. अशीच ही सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू होणार आहे, जे आपलं सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूट नावाचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे अजून कोणी मित्र किंवा तुमचे अजून कोणी ओळखीतले जर तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओज काय करा की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन स्प्रेड होईल. पहिलाच टॉपिक आहे, त्याचं नाव आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख. इंटरेस्टिंग टॉपिक आहे, महत्वाचं टॉपिक आहे. पॉइंट्स आपल्या एक्झामसाठी गरजेचे आहेत ते आपण काय डिस्कस करू. आपण इथे एक बॉक्स आहे जो मी हायलाइट केलाय, त्यामध्ये बघा की हे प्रश्न तुम्हाला कुठले आहेत का असं विचारला. काय प्रश्न आहे बघा ते, संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, भारताचे प्रधानमंत्री आहेत पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाही, आणि संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यामध्ये फरक आहे. असे 3 मुख्य प्रश्न आपल्याला इथे विचारले आणि त्याचीच उत्तर जे आहेत ते आपल्याला या पाठाच्या शेवटी काही की मिळून जातील. पहिला जो पॉईंट इथे मी हायलाइट केला बघा तो, कायदे मंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते, कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते, न्याय मंडळ न्याय देण्याचे कार्य करते. हे जे काही वर्ड्स आपण अंडरलाईन केले ते महत्वाचे लक्षात ठेवा. एक थोडंसं बॅकग्राऊंड देतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आपण नेहमी स्टेटमेंट ऐकतो की भारताची जी लोकशाही आहे, आता हे तर हे जे आपण बघतोय संसदीय शासन पद्धती, हे फक्त आपण भारताच्या दृष्टीने बघणार नाही, हे एक ओव्हरऑल कन्सेप्ट म्हणून बघतोय आपण त्याला. इथं पुढच्या टॉपिक मध्ये आपण भारताची शासन पद्धती डिस्कस करतो पण एकदम डिटेलमध्ये. ठीक आहे ना, इथं मात्र बॅकग्राऊंड समजून घ्या की आपण नेहमी असं म्हणतो की भारताची जी लोकशाही आहे तर ती लोकशाही 3 स्तंभांच्या वरती उभी आहे. ठीक आहे ना, त्यातला पहिला स्तंभ येतो म्हणजे की कायदे मंडळ. कायदे मंडळाचा अर्थ काय असतो, जिथं कायद्यांची निर्मिती होते. म्हणजेच काय की आपल्या देशाचा विचार केला, आता हे मी का सांगतो इथंच कारण ते आपल्याला जास्त रिलेट करता येईल आपल्याला प्रॅक्टिकल लाईफशी. ठीक आहे ना, सो कायदे मंडळ म्हणजे काय, थोडक्यात त्याचा लिटरल मिनिंग हाच होतो की जिथं कायद्यांची निर्मिती होते त्याला आपण कायदे मंडळ म्हणतो. आणि भारताच्या दृष्टीने विचार केला तर भारताची जी संसद आहे ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो इंग्लिशमध्ये, ही संसद म्हणजेच काय की कायदे मंडळ आहे जिथं देशासाठी आवश्यक असणारे कायदे निर्माण होतात. दुसरं आहे ते म्हणजे कार्यकारी मंडळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतो. आता एक्झिक्युटिव्ह काय असतात तर थोडक्यात परत सांगतो एक्झाम्पल, देशाचे पंतप्रधान आणि त्यांचं असणारे जे मंत्रिमंडळ आहे त्याला आपण एकत्रित काय म्हणतो की कार्यकारी मंडळ म्हणतो. पण त्यांचं काम काय, या कायदे मंडळानं तयार केलेले जे कायदे आहेत त्यांची देशामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं. तिसरं आहे ते म्हणजे न्यायमंडळ, जो आपल्या देशामध्ये म्हणतो आपण की सगळ्यात वरती सुप्रीम कोर्ट आहे दिल्लीमध्ये, आणि प्रत्येक राज्याच्या ठिकाणी लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे, प्रत्येक राज्याच्या ठिकाणी काय आहे की हायकोर्ट्स आहेत. प्लस खालच्या लेवल बघतो आपण काही सब ऑर्डिनेट्स, त्याला म्हणतो आपण की दुय्यम दर्जाचे कोर्ट देखील तुम्हाला बघायला मिळतील, पण तितक्या डिटेल जायची गरज नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि काय म्हणतो आपण त्याला की दुय्यम दर्जाचे कोर्ट, असे काही उतरंड आहे न्याय व्यवस्थेची. त्यांचं काम काय, तर त्यांचं काम प्रामुख्याने काय की न्याय देण्याचं आहे. हे 3 जे शब्द आहेत ते काय करा की प्रॉपरली लक्षात ठेवा. आणि इथे म्हटले बघा, 3ही शाखांचे परस्परांमधील संबंध संविधान ठरवते. हे पण महत्वाचे फॅक्ट आहे. आपला माहिती आहे की आपल्या देशाचं काही संविधान आहे त्याला आपण घटना म्हणतो काही ठिकाणी किंवा कॉन्स्टिट्यूशन म्हणतो इंग्लिशमध्ये. हे संविधान नेमकं काय करतं, ह्याच्या आता वरती आपण 3 व्यवस्था बघितल्या, कोणत्या कोणत्या, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ.
यांच्या मधील जे काही संबंध आहेत ते संबंध ठरवायचं काम कोण करते की संविधान करते, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे म्हणजे हे जे संबंध आहेत तुमचे कशाचे बघा नीट समजून घ्या. कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाशी असणारा संबंध, त्यानंतर कार्यकारी मंडळाचा कायदे मंडळाशी असणारा संबंध, किंवा या दोघांचा न्याय मंडळाशी असणारा संबंध, ठीक आहे ना, किंवा तिघांचा जो एकमेकांशी परस्पर संबंध आहे ना, याच्यावरूनच ठरतं की तिथली शासन व्यवस्था जी आहे, जे आता आपण प्रश्न आपल्याला पडलाय की संसदीय आहे का अध्यक्ष आहे, हे ठरते कशावरनं, या सगळ्यांच्या एकमेकांच्या मध्ये असणाऱ्या संबंधांच्यावर. लक्षात काय ठेवायचंय, लक्षात हे वरती आपण जो पहिला पॅराग्राफ मधलं जे 2-3 आपण हायलाइट केलं ना त्या महत्वाचं लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आता इथे एक पॉईंट लिहिलाय बघा आपण की शासन पद्धतीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला आहे तो म्हणजे की संसदीय शासन पद्धती आणि दुसरा आहे तो म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. आता हे लक्षात ठेवा, फक्त परीक्षे दृष्टीने माहिती असणं आपल्याला जनरल पण माहिती असणं गरजेचं आहे की भारतामध्ये जी शासन पद्धती आहे ती कोणत्या प्रकारची, तर ती संसदीय शासन पद्धती आहे. आपल्याकडे अध्यक्षीय पद्धती नाही, त्यामुळं संसदीय शासन पद्धती आपण काही की डिटेलमध्ये समजून घेणार आहे. खालच्या काही स्लाइड्स मध्ये बघतो आपण की तेच आपण काही की डिटेल बघतोय. त्याची सुरुवात तुमची इथे होती की संसदीय शासन पद्धती, यामध्ये नेमकं काय 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 बघा. ही फॅक्ट महत्वाची आहे. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली, हे फॅक्ट महत्वाचे आहे. याच्यावरती काही आपल्याला क्वेश्चन येतो ऑब्जेक्टिव्ह टाईपचा पडू शकतो की संसदीय शासन पद्धतीची भारतामध्ये आपण वापरतो ती विकसित कुठे झाली, कोणता देश आहे तो, इंग्लंड. लक्षात ठेवा, इंग्लंड देशामध्ये काही बघतो आपण किती विकसित झालेली आहे. पुढं इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे, हे पण महत्वाचं आहे, कारण का भारताची घटना जी आहे ती लक्षात ठेवा लिखित स्वरूपाची. कारण आपण एक पुस्तक बघू शकतो ज्या पुस्तकाला आपण भारतीय राज्यघटना म्हणतो आणि त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला काही की प्रॉपरली मेन्शन दिसते. पण इंग्लंडमध्ये अशा प्रकारचं कुठलंही काही की लिखित पुस्तक नाहीये ज्याला घटना म्हणता येईल असं लक्षात घ्या, ठीक आहे ना. तरी पण तिथे काय की एक संसदीय शासन पद्धती आहे. हा जो पार्लमेंट हा जो शब्द आहे लक्षात घ्या, जो आपण संसदेसाठी वापरतो, या पार्लमेंट शब्दाचा उगम देखील कुठे आहे की इंग्लंडमध्ये झाला. लक्षात इथे म्हणजे बघा पार्लमेंट देखील काही की तिथेच उत्पन्न झाला होता, एक प्रकारची काही की संस्था आहे आणि त्याच्यावरती आधारितची व्यवस्था आहे, तिला काय म्हणतो आपण की पार्लमेंटरी व्यवस्था किंवा संसदीय शासन पद्धती. या 2-3 फॅक्ट काय करायला लक्षात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता खाली एक पॉईंट आपण हायलाइट केलं बघा, इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धती व्यापक अर्थाने काय की साम्य दिसतात. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. म्हणजे ब्रिटनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये जी शासन पद्धती जिला आपण पार्लमेंटरी शासन पद्धती म्हणतो आणि भारतामधली जी शासन पद्धती आहे तिला काय म्हणतो आपण संसदीय शासन पद्धती. आणि असं म्हटलं गेले की दोघांच्याही मध्ये काय की एक व्यापक अर्थाने साम्य म्हणजे सारखेपण आहे. म्हणजे आता आपण बघतोय की तिथंच ही पद्धत उत्क्रांत झाली होती. आपल्यावरती देखील बघतोय आपण की जवळपास 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यामुळे देखील बघतो आपण की त्यांची सिस्टम शासन पद्धती आणि आपली शासन पद्धती यामध्ये आपल्याला काय दिसली की बऱ्यापैकी साम्य म्हणजे सारखेपणा बघायला मिळू शकतो. सो हा देखील पॉईंट काही की महत्वाचा आहे. आता इथे एक पॉईंट आहे बघा, भारतीय संसदीय शासन पद्धतीची पुढील वैशिष्ट्ये समजून घेऊ. हे पण पॉईंट थोडंसं आपण काय व्यवस्थित लक्षात ठेवू. आपण काय काय वैशिष्ट्य आहेत भारताची जी शासन पद्धती आहे संसदीय शासन पद्धती, त्याची नेमकी वैशिष्ट्य काय ते आपल्याला समजून घ्यायचे. पहिलं बघा, संसदीय शासन पद्धती ही राज्य कारभाराची एक पद्धत आहे. हे थोडंसं जनरल आहे, लक्षात ठेवा, तुमचं काय फारसा अवघड नाही त्याच्यामध्ये. इथे काय म्हणते बघा, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय की संसद म्हटलं जातं. लक्षात ठेवा, आता मग आपण उल्लेख केला होता काय, तर मी परत स्टेटमेंट वाचतो. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला, सो सेंट्रल गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो आपण, केंद्र सरकारचे, त्या केंद्र सरकारचं जे कायदे मंडळ आहे म्हणजे काय, मगाशी आपण बोललो होतो कायदे मंडळ म्हणजे काय, जिथं कायद्यांची निर्मिती होते त्याला काय म्हणतो आपण की कायदे मंडळ, आणि त्यालाच आपल्याला काय म्हणतो आपण की संसद असं म्हणतो. लक्षात ठेवा. सो हा पॉईंट देखील काय की महत्वाचा. आणि खालचा पॉईंट त्यापेक्षा महत्वाचा ज्याला मी हायलाइट केलाय की राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांनी मिळून काय होते की संसद तयार होते. हा देखील पॉईंट तितकाच महत्वाचा की संसदेमध्ये आपण प्रश्न करू शकतोय की संसदेमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा होत नाही. तर आपल्याला परफेक्टली माहिती असावं की संसदेमध्ये एक पहिले राष्ट्रपती देशाचे, दुसरं लोकसभा हे नावाचं काही एक सभागृह आहे त्याचा समावेश होतो, आणि दुसरं सभागृह तुमचं राज्यसभा. लक्षात दे, तो 3 गोष्टींची मिळून काय बनते की आपली संसद बनते. मी परत रिपीट करतो, कोण कोण आहे, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा, तिन्ही गोष्टी काय करायची प्रॉपर लक्षात ठेवा. सेकंड पॉईंट आहे बघा, इथे संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात. हा देखील पॉईंट महत्वाचा. आपली जी संसद आहे जिला आपण लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती असं एकत्र आपण त्याला कंबाईन करतो, यातले जे प्रतिनिधी आहेत ज्यांना आपण काय म्हणतो, ज्यांना आपण खासदार म्हणतो. लक्षात ठेवा,
समजतंय का? लोकसभेतले जे प्रतिनिधी आहेत त्यांना काय म्हणतो आपण की खासदार किंवा इंग्लिशला म्हणतो आपण मेंबर ऑफ पार्लमेंट. ठीक आहे ना? आता तुम्ही जिथून व्हिडिओ बघताय तुमचा जो काही जिल्हा असेल, तुमचा जो काही मतदारसंघ असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे सध्याचे खासदार कोण आहेत ते मला कमेंट करून सांगायचं. सगळ्यांसाठी टास्क असेल, तुम्ही इंटरनेटची मदत घ्या, तुमच्या पालकांची मदत घ्या, पण तुमच्या जिल्ह्याचे किंवा तुमच्या मतदारसंघाचे सध्या लोकसभेचे प्रतिनिधी कोण आहेत त्याची काय करायची सध्या माहिती घ्या आणि ती माहिती काय की कमेंट बॉक्समध्ये सांगायची, त्यांचं नाव सांगायचं. ठीक आहे ना? आता ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असेल की रिसेंटलीच फार मागच्या बघतो आपण की काही महिन्यापूर्वीच लोकसभेची इलेक्शन झाली होती. ठीक आहे ना? आणि मग तुम्ही विद्यार्थ्यांनी मतदान केलं नसेल, ठीक आहे ना, कारण का आपल्याला एक अट आहे, क्रायटेरिया लक्षात ठेवा फक्त की भारतामध्ये कोणत्याही इलेक्शनला मतदान करण्यासाठी तुमचं वय वर्ष 18 पूर्ण असणं गरजेचं. ठीक आहे? सो जेव्हा तुमचं वय 18 पूर्ण होईल तेव्हा तुम्ही काय कराल की या वेगळ्या वेगळ्या जे इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शन्सला मतदान करू शकाल. की आता तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्राच्या जे विधानसभा आहे, ठीक आहे ना, त्या विधानसभेच्या पण आता काही इलेक्शन तुमच्या होऊ घातल्यात, तुमच्या आता रिसेंटली तुमच्या होत आहेत ते. आता हे पण तुम्हाला टास्क आहे की जो विधानसभेचा सदस्य असतो त्याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून सांगायचं. बघा, पहिले मी सांगितलं लोकसभेचा किंवा संसदेचा जो 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 मेंबर आहे किंवा प्रतिनिधी आहे त्याला खासदार म्हणतो आपण, तसा विधानसभेच्या सदस्याला आपण काय म्हणतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. इथं अजून एक पॉईंट हायलाइट केलं बघा, लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. आता आपण बोललो की रिसेंटलीच मागच्या काही महिन्यापूर्वीच काय झालेत की लोकसभेचे इलेक्शन झालेत. ठीक आहे ना? सो किती मुदतीनंतर इलेक्शन तुमच्या होतात लक्षात ठेवा. दर 5 वर्षांनी काय होतात की लोकसभेच्या इलेक्शन्स होतं. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याच्या आधी पण होऊ शकतात पण ती काही स्पेशल केस असेल तर, पण जनरली लक्षात ठेवा की दर 5 वर्षांनी काय होतात की लोकसभेच्या इलेक्शन्स होतं. ठीक आहे ना? आणि खाली पॉईंट हायलाइट केलं बघा, बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो. आता बहुमत म्हणजे काय थोडस लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे ना? माहिती असं की आपण म्हणतो इथे बघा 3 गोष्टींची म्हणजे तुमची संसद बनते. कोण कोण? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. ठीक आहे ना? आता आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती कशी निवडतो तुमचे वगैरे त्यात आपल्याला पुढे पाडील तुमचा डिस्कस करू आपण. लोकसभा जी आहे ती महत्वाची. का महत्वाची? कारण ज्या पक्षाला लक्षात ठेवा, ज्या पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत असतं त्याच पक्षाचा नेता किंवा तोच पक्ष काय करतो की सरकार स्थापन करतो, किंवा ज्याला आपण मगाशी कार्यकारी मंडळ म्हटलं होतं ना, ते कार्यकारी मंडळ जे आहे ते स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्या पक्षाला काय असेल की लोकसभेमध्ये बहुमत असेल. तर बघा, शाळेमध्ये होतच नाही होत माहित नाही, पण शाळेमध्ये मॉनिटरची पण इलेक्शन्स व्हायचे आमच्या काळामध्ये किंवा तुमच्यामध्ये होत असतील. ठीक आहे ना? समजा तुमच्या वर्गामध्ये टोटल 100 मुलं आहेत. ठीक आहे? आणि तुमच्या वर्गातली 2 मुलं काय राहिली की मॉनिटर या पदासाठी इलेक्शनला उभे राहिले. ठीक आहे? आणि मग या 100 पैकी समजू आपण 60 मुलांनी एक्स या विद्यार्थ्याला मतदान केलं आणि 40 विद्यार्थ्यांनी काय केलं की वाय या विद्यार्थ्याला मतदान केलं. तर काय होईल? जो एक्स विद्यार्थी आहे त्याला वाय पेक्षा काय की जास्त मतं पडले, त्यामुळे तो काय असेल की वर्गाचा मॉनिटर असेल. तसं लोकसभेत बघतोय की टोटल ज्या सीट्स आहेत त्याची संख्या 552. लक्षात ठेवा किती याची संख्या? 552. आणि या 552 मधल्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 272 प्लस ज्यांना सीट्स मिळतील तो पक्ष काय करतो की तर सरकार स्थापन करतो. हे काय आपल्याला दिलेलं नाही, तर फक्त माहिती असं म्हणून सांगितलं आपल्याला, लक्षात ठेवा आपण. ठीक आहे ना? पुढे तुम्ही बघा, आघाडी सरकार देखील एक प्रकार असतो. आघाडी सरकार म्हणजे काय लक्षात घ्या की 552 पैकी जर एका कुठल्याही सिंगल पक्षाला, ठीक आहे ना, कुठल्याही सिंगल पार्टीला जर बहुमत मिळालं तर ते सरकार स्थापन करतील. पण जर समजा कुठल्याही एकाच पक्षाला बहुमत नाही मिळालं तर काय होतं? 2-3 पक्ष एकत्र येतात, म्हणजे एक्स पक्ष, वाय पक्ष, झेड पक्ष एकत्र येतील आणि ते एक आघाडी तयार करतील आणि त्याला काय म्हणतो आपण की आघाडी सरकार. सध्या आता महाराष्ट्रामध्ये आपण जे सरकार आहे ते कसं आहे की आघाडी सरकारच आहे, कारण त्यामुळे 2-3 पक्ष काही की एकत्र येऊन ते सरकार स्थापन झालेलं लक्षात ठेवा. ठीक आहे ना? पुढं नेक्स्ट पॉईंट जो आपण हायलाइट केलाय, अशा तऱ्हेने जनतेतून निवडून आलेले प्रतिनिधी कायदे मंडळाचे सभासद होतात. हे पण पॉईंट महत्वाचं आहे. आता जे बोललो आपण की जे खासदार आहेत ज्यांना आपण काय म्हणतो तर संसदेचे प्रतिनिधी म्हणतो, हे काय होतात? हे कायदे मंडळाचे काय बनतायत की सभासद बनतायत. लक्षात ठेवा कशामुळं? निवडून आल्यामुळे. स्वतः या स्लाइडवरचे बऱ्यापैकी मुद्दे आपण काही डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट स्लाइड बघू आपण. बघा, बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो. आता आपण जे बघितले बघा, मी प्रोसेस परत रिपीट करतो. बघा, इलेक्शन्स होतात लोकसभेच्या. इलेक्शन झाल्या की काय होतं की 552 टोटल सीट्स आहेत. त्या 552 सीट्स पैकी समजा आपण की एक्स पक्ष आहे, त्या एक्स पक्षाला 300 जागा मिळाल्या तर काय झालं? त्यांच्याकडे निम्म्यापेक्षा काही की जास्त सीट्स आहेत त्यांनी जिंकल्या. ठीक आहे ना? कुणी? एक्स पक्षाला.
तर मग एक्स पक्ष काय करतो, त्यांच्या पक्षाचा एक नेता पुढे सांगतो की मी काय असेल की इथं प्रधानमंत्री असेल. आता आपल्या देशाचे प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तसं ते ठरलं कशावर, त्यांचा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, त्याला लोकसभेत बहुमत मिळालं जाईल की त्यांच्या पक्षानं हा आमचा काय असेल की प्रधानमंत्री असेल असं डिक्लेअर करू शकतात. त्याची प्रोसेस असते. पुढं प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. आता आपण बोलू त्याच्याविषयी, ठीक आहे ना. बघा, पहिलं काय म्हणलो आपण की कायदे मंडळ. कायदे मंडळ म्हणजे कोण, तर संसद. आणि संसदेमध्ये बघतो आपण की ज्या पक्षाला बहुमत मिळते त्या पक्षाची लोक काय करतील की सरकार स्थापन करतील, आणि त्या स्थापन केलेल्या सरकारला काय म्हणतो आपण की मंत्रिमंडळ म्हणतो आपण. लक्षात ठेवा, हा पॉईंट देखील आपण डिस्कस केला ऑलरेडी, परत रिपीट करत नाही. ठीक आहे. पुढं संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. बघा, हे जे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळ म्हणजे कळते ना, प्रधानमंत्र्यांना मदत करण्यासाठी काही की विशेष वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री असतात. एक्झाम्पल, कृषी मंत्री असतात, गृहमंत्री असतात, त्यानंतर वित्त मंत्री असतात, परराष्ट्र मंत्री असतो तुमचे, ठीक आहे ना. तो यांच्यावरती दुहेरी जबाबदारी असते. कुठली कुठली, पहिली आहे बघा, पहिलं आहे ते म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्यांची अंमलबजावणी करायची, आणि दुसरं ते कायदे मंडळाचे काय की सदस्य पण आहेत. म्हणजे काय, दोन्ही कामं करता येत ते. बघा, कायदे मंडळाचं काम काय, कायदे निर्माण करणं, आणि हे जे आता आपण मेंबर सगळे बघितले, प्रतिनिधी बघितले, हे प्रतिनिधी कायदे मंडळाचे देखील सदस्य असतात. म्हणजेच काय, ते कायदा निर्माण करण्याचं पण काम करतील आणि ते कार्यकारी मंडळाचे पण सदस्य असतात. म्हणजे काय की ते कायद्याची अंमलबजावणी करण्यास देखील काम करतात. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि मग इथे एक पॉईंट म्हणजे बघा, प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदे मंडळालाच काय की जबाबदार असतात. स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय. बाकी तुम्हाला बाकीच्या गोष्टी थोड्याशा नंतर पण कळतील हळूहळू, पण हे स्टेटमेंट तुमचं महत्वाचं आहे की प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे ते त्यांच्या सर्व कृतीसाठी कुणाला जबाबदार असते, तर ते कायदे मंडळाला जबाबदार असते. नीट पॉईंट काय करा की हा लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन तुमचा पडू शकते. म्हणून इथे बनले बघा, म्हणून या पद्धतीला काय म्हणतो आपण, जबाबदार शासन पद्धती म्हणतो. लक्षात ठेवा, का असं म्हटले गेले, कारण इथं आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघतोय की प्रधानमंत्री, इथं बघा, प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे ते सगळ्या कृतींसाठी काय आहेत की कायदे मंडळाला जबाबदार आहेत. पण त्या पद्धतीला काय म्हणतो आपण की जबाबदार शासन पद्धती म्हणतो आपण. लक्षात ठेवा, किंवा सामूहिक जबाबदारी. सामूहिक का, कारण सगळेच पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे ते एकत्रितरित्या सामूहिकरित्या काय असेल की तुमच्या कायदे मंडळाला म्हणजे आपल्या संस्थेला काय असेल की जबाबदार असते. लक्षात ठेवा, हे तुमचं काय की खास वैशिष्ट्य आहे, म्हणून काय की व्यवस्थित लक्षात ठेवा तुमचं. हा एक पॉईंट म्हणजे बघा, संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. हा देखील पॉईंट महत्वाचा. आता आपण जे डिस्कस केलं स्ट्रक्चर थोडक्यात, काय करतो, थोडा आपल्या जागा रिकामी आहे, मी ते देतो. लक्षात ठेवा काय होतं, मी देतो संसद, ठीक आहे, मी शॉर्ट मध्ये लिहितो संसद. संसदेत कोण कोण तुमचे असतं, एक तर असतं तुमचे राष्ट्रपती, ठीक आहे ना, प्राईम मिनिस्टर, त्यांचा आपण सध्या अभ्यास करतो, आपण नंतर अभ्यास करू तुमचं, ठीक आहे ना. दुसरं आहे ते म्हणजे लोकसभा, ठीक आहे ना, ठीक आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे राज्यसभा, ठीक आहे. आता या राज्यसभेचा पण आपण सध्या आपण चर्चा किंवा विचार करत नाही, आपण सध्या राष्ट्रपतींचा पण विचार करत नाही, सध्या आपण फक्त लोकसभेवरती बोलतो. का, कारण लोकसभा तुमच्या एक सगळ्यात जास्त महत्वाचे, ठीक आहे ना. आता लोकसभाचे, आता बघा एक पॉईंट असेल, या तीन ज्या गोष्टी आहेत, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा, याला एकत्रितरित्या काय म्हणतो आपण की संसद म्हणतो आपण, ठीक आहे ना. संसद किंवा काय म्हणतो आपण त्याला कायदे मंडळ. बघा नीट समजून घ्या, तीन गोष्टी एकत्र, कोण कोण, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा, ठीक आहे ना. त्यातली हे दोन सभागृह आहेत. कोणती कोणती, लोकसभा एक सभागृह आहे, त्याची टोटल स्ट्रेंथ किती म्हणलं मग आपण 552 त्याची काही टोटल स्ट्रेंथ आहे. म्हणजे त्यामध्ये टोटल मेंबर्स किती असतील, प्रतिनिधी किती असतील, तर 552 प्रतिनिधी त्यामध्ये बसले असतील. राज्यसभा हे देखील एक सभागृह आहे, त्यामध्ये टोटल 250 सदस्य असतील. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि मग बघतो आपण की याला एकत्रित काय म्हणतो आपण, कायदे मंडळ म्हणतो आपण. लक्षात आहे, सध्या आपण राज्यसभेविषयी बोलत नाही, फक्त लोकसभेविषयी बोलतोय की लोकसभेचे सदस्य हे निवडून कुठे येतात, तर देशातले 18 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्ती काय करतात की इलेक्शन मधनं या लोकसभेतल्या 552 मेंबर्सना निवडून देतात. त्यांना काय म्हणतो आपण की खासदार म्हणतो आपण त्यांना, काय म्हणतो खासदार. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि हे जे खासदार आहेत त्यांच्यामध्ये बघतो आपण की 552 पैकी ज्या पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळतील किंवा निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतील तो पक्ष काय करतो की सरकार स्थापन करतो. काय करतो, सरकार स्थापन करतो. त्या सरकारलाच काय म्हणतो आपण, कार्यकारी मंडळ म्हणतो आपण त्याला.
तो कार्यकारी मंडळ. लक्षात ठेवा. हे मला ते स्ट्रक्चर घटक काही तुमच्या लक्षात आलं असेल. आता इथे वेळ आपण ठीक आहे ना. बघा इथे एक पॉईंट म्हणून आपण की संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावरती अवलंबून असते. पण पॉईंट महत्वाचं आहे कारण आता आपण जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं इथं बघा की हे जे कार्यकारी मंडळ किंवा सरकार ज्याला म्हणतो आपण हे सरकारचं अस्तित्व हे अवलंबून कोणावरती आहे तर या कायदे मंडळावरती अवलंबून आहे. कायदे मंडळानं जर ठरवलं तर जे सरकार आहे ते बरखास्त होऊ शकतं म्हणजे त्याला ते घरी बसू शकतो. तुमच्या लक्षात घ्या. म्हणजे आपण स्टेटमेंट काय यूज केलंय की संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ काय की कायदे मंडळाच्या विश्वासावरती अवलंबून आहे. म्हणजे काय जोपर्यंत कायदे मंडळाची इच्छा आहे विश्वास आहे तोवरच तुमचं काय की कार्यकारी मंडळ काम करू शकतं. अदरवाईज त्यांना काम करता येणार नाही. लक्षात ठेवा. सॉरी हे पण स्टेटमेंट काय की लक्षात ठेवा. पुढे बघा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन. फार महत्वाचं स्टेटमेंट. बघा या बोलू आपण की आता देशाचे पंतप्रधान आहेत पंतप्रधान मोदी यांचं मंत्रिमंडळ आहे ठीक आहे ना. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळं काम करू शकत नाही. त्यांना देखील बघतो आपण की संसदेच्या मर्जीवरती किंवा विश्वासावरती अवलंबून राहावं लागेल. कारण जर संसदेनं ठरवलं तर ते काय करतील की सगळं जे सरकार आहे त्या सरकारला घरी बसवतील. तसं हा एक ठराव आहे. बघा ठरावाचं नाव काय द्या अविश्वासाचा ठराव. ठरावाचं नाव लक्षात ठेवा. काय ठरावाचं नाव आहे अविश्वासाचा ठराव. याचा वापर करून ते काय करतील की सगळ्या मंत्रिमंडळाला घरी बसवू शकतील. आणि मग खाली एक स्टेटमेंट आहे ते पण महत्वाचं आहे. संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदे मंडळ श्रेष्ठ असते. हे तो हा पण पॉईंट की प्रॉपर काय की लक्षात ठेवा. आता इथे आपण नेक्स्ट पॉईंट आहे की संसदीय शासन पद्धतीच आपण का स्वीकारली. पहिले डिसिजन बघा की संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार. म्हणजे आता बोलू आपण की ब्रिटिशांची आपल्यावर जवळपास 150 वर्ष सत्ता होती आणि ते 150 वर्ष सत्ता असल्यामुळे बघतो आपण की तो आपल्या सवयीचा पाठ झाला होता. आपल्याला ती सिस्टम पूर्ण माहिती झाली होती म्हणून आपण स्वीकारली. पुढे दुसरं कारण आहे की संसदीय पद्धतीमध्ये चर्चा आणि विचार विनिमय याला मोठा वाव असतो. आपण बघतोय की संसदेमध्ये फार मोठ्या स्केलवरती काही की विविध विषयांच्यावरती चर्चा होतात आणि मग असं निर्णय जो आहे तो देशामध्ये लागू होतो. असाच कुठलाही निर्णय देशामध्ये लागू होत नाही. म्हणून या दोन कारणांच्यामुळे काय केलं आपण की संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलाय. नेक्स्ट आहे ती म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. आता ही जी पद्धत आहे ती अमेरिका देशात लक्षात ठेवा. मगाशी आपण पाहिलं संसदीय शासन पद्धती कुठनं स्वीकारली किंवा कुठनं तुमची निर्माण झाली तर इंग्लंडमध्ये. आणि ही जी अध्यक्ष पद्धती आहे ती फार फेमस कुठे तुमच्या अमेरिकेत. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. इथे काय होतं बघा इथं कायदे मंडळ कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्या कार्यकारी प्रमुख म्हणजे राष्ट्रपतींचा तो थेट जनतेकडे निवडून तुमचा येतो. आपण काय म्हणतो अध्यक्ष पद्धत. थोडक्यात समजून घ्या की आपल्या संसदीय शासन पद्धतीमध्ये काय होतं जे प्रतिनिधी आहेत खासदार जे आहेत त्या खासदारांना आपण निवडून देतो. ठीक आहे ना. आपल्याला माहिती सगळ्यांना. पण देशाचे जे पंतप्रधान आहेत पीएम जे किंवा राष्ट्रपती जे आहेत ना त्यांना आपण डिरेक्टली जनतेमध्ये काय की निवडून देत नाही. तर काय होतं त्यांना आपण आता बोललो की तुमचं जे कायदे मंडळ आहे त्या कायदे मंडळातले आपण निवडून दिलेले सदस्य काय करतात की त्या पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळाला निवडायचं काम करतात. ठीक आहे ना. सो लक्षात ठेवा फक्त. आणि अध्यक्ष पद्धतीत काय होतं जो देशाचा प्रमुख आहे ज्याला आपण राष्ट्राध्यक्ष म्हणतो त्या राष्ट्राध्यक्षाला डायरेक्टली जनतेमधनं निवडून दिलं जातं. तुम्ही बघाल असाल की गावाकडे आता सरपंचाची निवडणूक जी होती ती कशी होती की थेट जनतेतनं होत होती तुमच्या. ठीक आहे ना. थेट जनतेत म्हणजे कळते ना की जे लोक त्याला डायरेक्टली मतदान करत होते तुमच्या. आता ती बंद केलं सारखं चेंज तुमचं होतं. पण तसंच अमेरिकेत काय होतं जो राष्ट्राध्यक्ष आहे त्या राष्ट्राध्यक्षाची निवड काय होती की थेट जनतेतनं. लक्षात ठेवा. हा फक्त पॉईंट काय की तर लक्षात ठेवा. आणि ते दोन पॉईंट बघा की अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावरती अवलंबून नसतात. हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. ते जर आपण संसदीय पद्धतीत आलो तर संसदीय पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे थेटपणे काय की परस्परावरती अवलंबून असतात. लक्षात ठेवा. संसदीय पद्धती काय तुमच्या स्टेटमेंट आहे असं होईल फक्त इथं नसतातच्या ऐवजी काय की असतात ते. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पण अध्यक्षीय पद्धतीमध्ये काय की तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकमेकांच्यावरती अवलंबून असत नाही. आणि शेवटचं वाक्य बघा राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीचा अनेक तुमच्या काय की अधिकार तुमचे असतात. समजते. सो अध्यक्ष पद्धतीविषयी जास्त आपल्याला काही माहितीची आवश्यकता नाही कारण तो आपल्या सिस्टमचा पार्ट नाहीये. पण संसदीय शासन पद्धती आपल्याला काही डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आय गेस समजलं असेल तुम्हाला. व्हिडिओ एकदा किंवा दोनदा रिपीट मोड मध्ये बघा. आपला युट्यूबला व्हिडिओ फ्रीमध्ये व्हिडिओ तुम्हाला मिळणार. ठीक आहे. त्यामध्ये काय काळजी गरज नाही. दोनदा बघा तुमचा व्हिडिओ.
व्हिडिओ बघून देखील जर समजत नसेल काही गोष्टी तर काय करा की त्या नोट डाऊन करून ठेवा, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण जरूर काय की तुमची त्या गोष्टी आहेत ना, त्यांचे डाऊट्स आहेत ते डाऊट्स आपण क्लिअर करू. ठीक आहे ना. पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं चॅनल काय की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.